B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर जे विद्यार्थी आहे कमेंट्स करत आहे की जी कॅपराऊंडची प्रोसेस आहे म्हणजे ॲडमिशन प्रोसेस आहे ही कशा प्रकारे असणार आहे याबद्दलची माहिती भरपूर जे विद्यार्थी आहे हे विचारत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप प्रोसेस म्हणजे ॲडमिशन प्रोसेस तुमची कशी चालणार आहे, स्टेप कशा असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि यानंतर जे विद्यार्थी आहे रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा विचारत आहेत। तरी CET डिपार्टमेंटकडून अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही आहे, परंतु जून महिन्याच्या 5 तारखेच्या आत तुमचे स्कोर कार्ड लॉग इनमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे। तर विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्हिडिओ एकदा ऐका, कारण यामध्ये तुमचे संपूर्ण जे डाऊट्स असतील हे क्लिअर होणार। आणि जर तुम्हाला कुठे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला सुद्धा आन्सर देण्यात येणार, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲडमिशन प्रोसेसमध्ये अडचण येणार नाही। तर बघू शकता कॅप राऊंडची प्रोसेस होणार आहे। यामध्ये सर्वप्रथम तुमचे स्कोर कार्ड येणार, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड तुमच्या जवळ येणार। जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे याबद्दलची अपडेट ऑलरेडी आपण दिलेली आहे। तरी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे। डॉक्युमेंट्स रेडी करा, कारण ॲडमिशन प्रोसेसला डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे। बघू शकता स्टार्टिंगला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। CET सेलच्या साईडवर एक रजिस्ट्रेशनचं पेज ओपन करून देणार B.Ed ॲडमिशनसाठी, त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 20 ते 25 दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ दिला जातो, म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते। आणि रजिस्ट्रेशनमध्ये नेमकं काय करावं लागते तर बघू शकता। सर्वप्रथम विद्यार्थ्याला एक फॉर्म येतो, तो फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करावी लागते। जसा आपण CETचा फॉर्म जो फिल केलेला आहे त्याचप्रमाणे एक फॉर्म असतो, त्यामध्ये तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या प्रकारे संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे हे आपल्याला फिल करावे लागते। आणि त्यानंतर बघू शकता की विद्यार्थ्याला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे त्याच फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करावे लागतात स्कॅन करून। व्यवस्थितरित्या जे व्हिजिबल असले पाहिजे अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागेल। आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट होऊन जाणार। यासाठी आपल्याला ऑनलाईनमध्ये कोणत्याही प्रकारचं चालान पेड करायची गरज नाही आहे। त्यानंतर बघू शकता की आपण भरलेला फॉर्म आणि आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होतात। आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये संपूर्ण जे फॉर्म होते हे ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय झालेले आहे, डॉक्युमेंटसुद्धा ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय झालेले आहे। तरीसुद्धा आपण ऑफलाईनचं जे ऑप्शन आहे यामध्ये दिलेलं आहे, कारण यावर्षी सांगता येत नसते की जर वेळेवर CET सेलनी जर काही चेंजेस केले त्यामुळे आपण दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहे, म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन। परंतु 99% आपले जे फॉर्म आहे ऑनलाईनमध्येच व्हेरीफाय होणार आहे, कारण आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये संपूर्ण जे फॉर्म आहे ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहे। अपलोड केलेले डॉक्युमेंट्ससुद्धा ऑनलाईनमध्ये चेक झालेले आहे। ते सर्व डॉक्युमेंट्स तुमचा फॉर्म चेक करण्यात येतो, आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल, संपूर्ण ठिकाणी टाकलेले डॉक्युमेंट्स टाकलेली इन्फॉर्मेशन जर कुठे मिसमॅच नसेल, तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल कन्फर्म होऊन जातो। म्हणजे एकदा जर तुमचा फॉर्म फायनल कन्फर्म झाला तर तो फॉर्म आपण एडिटसुद्धा करू शकत नाही, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंजेससुद्धा करू शकत नाही। तर अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशनचं जे फॉर्म फिलअपचे जे पेज असते हे आपल्याला टोटली फिल करावं लागते। आणि यामध्ये एवढ्या स्टेप दिलेल्या आहे, ह्या तर संपूर्ण ज्या स्टेप आहे ह्या स्टेपवर आपल्याला लक्ष ठेवावं लागते जोपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे हा कन्फर्म होत नाही। तरी आपण वेळोवेळी ज्याही अपडेट राहणार CET सेलकडून त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्या पाहिजे। आणि संपूर्ण तुमच्या जी डेट असणार आहे ती डेट जेव्हा संपणार, डेट संपल्यानंतर तुमची लागणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि त्यानंतर लागणार तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स आहे त्या मार्क्सनुसार एक लिस्ट लागते, आणि त्या लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव असणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, समजा कोणाचे स्पेलिंग, कोणाचे डेट ऑफ बर्थ, कोणाचे मार्क्स या प्रकारे जर कुठे काही त्रुटी असेल तर तुम्हाला इथे 2 दिवसाची एक मुदतवाढ देण्यात येते की तुम्ही तुमची त्रुटी दुरुस्ती करू शकता। आणि ज्यांनाही दुरुस्ती करायची असेल ते करू शकतात, आणि कोणाच्या फॉर्ममध्ये जर कुठे काहीच अडचण नसेल तर तुम्हाला दुरुस्ती करायची गरज नाही आहे। आणि त्यानंतर लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कोणत्याही विद्यार्थी फॉर्ममध्ये एडिट करू शकत नाही किंवा कुठेही कंप्लेंट करू शकत नाही। फायनल मेरिट लिस्टपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे, आणि फायनल मेरिट लिस्ट संपल्यानंतर होणार आहे आपले कॅप राऊंडचे फॉर्म सुरू। तर यामध्ये होणार आहे कॅप राऊंड पहिला। तर सर्वप्रथम कॅप राऊंडचा फॉर्म भरावा लागेल आपल्याला, आणि यामध्ये जे कॉलेजेस असतात कॉलेजचे नाव तुम्हाला फिल करावं लागेल, जेही तुम्हाला कॉलेज पाहिजे। यामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे कॉलेज ॲड करू शकता, म्हणजे एकाच फॉर्ममध्ये पहिल्या राऊंडला तुम्ही अनेक कॉलेज टाकू शकता। तुम्हाला जेही कॉलेज चांगले आहे आणि ते कॉलेज पाहिजे, यामध्ये प्रायव्हेट कॉलेजसुद्धा आहे, गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा आहे। तर अशानुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट म्हणजे जी कॉलेजची लिस्ट राहील त्यामधून तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे आणि तो फॉर्म तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे।
हा फॉर्म लॉक झाला म्हणजे कॅप राऊंड 1चा की त्यानंतर होणार आहे आपलं कॅप राऊंडचे अलॉटमेंट. अलॉटमेंट म्हणजे रिझल्ट म्हणू शकतो आपण, म्हणजे कॅप राऊंडचा रिझल्ट लागेल आणि कॅप राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण जे अपडेट आहे वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळेवर ज्या अपडेट येतील त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे. आणि त्यानंतर बघू शकता अलॉटमेंट लागले, अलॉटमेंटमध्ये तुम्हाला कॉलेज मिळाले. समजा तुम्हाला जर कॉलेज मिळाले नाही तर तुम्ही कॅप राऊंड 2 खेळू शकता. आणि जर तुम्हाला कॉलेज मिळाले आणि ते कॉलेज तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही बेटरमेंटचा सुद्धा ऑप्शन असते, म्हणजे ते कॉलेज तुमच्याकडे रिझर्व असते आणि तुम्ही सेकंड राऊंडसुद्धा ट्राय करू शकता. फक्त यामध्ये एकच कंडिशन आहे, जर तुम्हाला 1 नंबरचं म्हणजे सिरियल नंबरमध्ये जर 1 नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागतो, अदरवाईज तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमधून रिमूव्ह केल्या जाते. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एकच कंडिशन आहे की 1 नंबरला जे तुम्ही कॉलेज टाकणार ते असं टाकायचं की जर नंबर लागला तर तिथं डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकले पाहिजे. आणि त्यानंतर कॉलेजची ॲडमिशन, कॉलेजला जायचं, कॉलेजला ॲडमिशन घ्यायची. आणि यामध्ये तुम्हाला जेव्हा कॉलेज लागते तेव्हा तुम्हाला 1000 रुपयाचं चालान पेड करावं लागत असते ॲडमिशन कन्फर्मेशन म्हणून. तर हे सुद्धा आपण वेळेवर सांगण्यात येणार आहे. आता अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ही चालणार आहे BEd ॲडमिशन 2025-26ची. दरवर्षी सेमच असते आणि यावर्षीसुद्धा सेमच राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यामध्ये दिलेल्या स्टेप लक्षात ठेवा आणि या प्रकारे तुम्हाला प्रोसेस पूर्ण स्टेप लक्षात ठेवणं आहे. कारण की जर यामध्ये तुम्ही कुठेही मिस झाल्या तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून डायरेक्ट बाद केल्या जाता. आणि त्यामुळे आणि कॅप राऊंड 1 झाल्यानंतर सेम कॅप राऊंड 2 होणार आणि कॅप राऊंड 3 होणार. अशा प्रकारे 3 राऊंडपर्यंत चालते. आणि जर काही एखादा जागा उरल्या तर यामध्ये स्पॉट राऊंडचा जो एक राऊंड असतो शेवटी तो सुद्धा होतो. तर तो डिपेंड करते वेळेवर आणि CETच्या जेही त्यांचे ॲडमिशन प्रोसेस असते त्यावरती संपूर्ण जे प्रोसेस डिपेंड असते. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस चालणार आहे. जर यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जात आहे. BEd ॲडमिशन 2025-26 बद्दल अजूनसुद्धा एकदा सांगतो, डॉक्युमेंट्स रेडी करा. डॉक्युमेंट लिस्ट आपल्या चॅनलवर दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट्स रेडी करा आणि रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.